सन्माननीय मंच आणि इथे बसलेले मान्यवर यांना सर्वांना माझा म्हणजे सोनाली दीक्षितचा नमस्कार. मंडळी, माझं भाषण चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. इथे बसलेल्या किती जणांना आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे? अरे वा, इथे बसलेल्या तर सर्वांनाच यशस्वी व्हायचं आहे. इथे बसलेल्या लोकांनाच नाही तर जगातील प्रत्येक माणसाला यशस्वी व्हायचं आहे. मग प्रश्न असा येतो, का बरं जगातील प्रत्येक माणूस यशस्वी नाही किंवा आपल्यातील प्रत्येक जण यशस्वी नाही? मंडळी, आज मी माझ्या जर तुम्ही माझं हे भाषण मन लावून ऐकलं तर तुम्हाला नक्कीच यशस्वी होण्याचा मार्ग सापडणार आहे. आजपर्यंत जगभरात जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्या अभ्यासक्रमातून मी 3 मार्ग शोधले आहेत, ते मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. 13 जुलै 1660 ची रात्र होती. शिवाजी महाराज पन्हाळगडावरती अडकले होते आणि त्यांनी ठरवलं, आणि पावसाळ्याचे दिवस होते. सिद्धी जोहरनी पन्हाळगडाला वेढा घातला होता. शिवाजी महाराजांनी ठरवलं की अंधारी रात्रीचा आधार घेऊन आणि पावसाळ्याचा आधार घेऊन आपण पन्हाळगडावरून पलायन करून विशाळगडावरती सुरू पोचायचं. त्यासाठी त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची निवड केली आणि त्यांना 300 सैनिक घेऊन घोडखिंड रोखून धरण्यामध्ये सांगितली. त्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे 600 सैनिक घेऊन पलायन झाले. सिद्धी जोहर हा पन्हाळगडाला वेढा घातला होता, तर त्याचप्रमाणे सिद्धी मसूद हा बाजीप्रभू देशपांडेशी लढत होता. सिद्धी जोहर सिद्धी मसूदला सांगत होता की तू बाजीप्रभू देशपांडेला मार, पण सिद्धी मसूद म्हणाला, इथे तर प्रत्येक जण बाजीप्रभू देशपांडे आहे, मी कोणाला मारायचे? तर सिद्धी जोहर म्हणाला की जो आवेशाने लढत आहे, पुढे होऊन लढत आहे. तर सिद्धी मसूद म्हणाला, नाही, इथे प्रत्येक जण लढत आहे, मीच बाजी आहे, या पद्धतीने लढत आहे. मग त्यानंतर सिद्धी मसूदनी बाजीप्रभू देशपांडेंना एक गोळी घातली आणि बाजीप्रभू देशपांडे जमिनीवर पडले. पण बाजीप्रभू देशपांडेंच्या लगेच लक्षात आलं, नाही, आपल्याला लढायचंय. जोपर्यंत आपले महाराज विशाळगडावरती पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत आपण लढत राहायचंय. आणि त्या क्षणी बाजीप्रभू देशपांडे उठले आणि त्यांनी लढायला सुरुवात केली. आणि थोड्याच वेळात विशाळगडावरून तोफेचा आवाज जोरदार आला आणि बाजीप्रभू देशपांडे धारार्थी झाले. मित्रांनो, ह्यालाच काय म्हणतात तर इच्छाशक्ती. इच्छाशक्ती म्हणजे काहीतरी मिळवण्याची इच्छाशक्ती. दॅट्स कॉल्ड द बर्निंग डिझायर. काही झालं तरी मला जिंकायचंय, ही आपल्याकडे एक तळमळ असली पाहिजे, इच्छाशक्ती असली पाहिजे. दुसरी गोष्ट जिंकण्यासाठी आपल्याला ती पाहिजे म्हणजे हार्डवर्क. 2008 मध्ये बेजिंग ऑलिम्पिक समर स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये मायकेल फेल्प्स याने 8 पदक जिंकले. त्यावेळेस एक पत्रकार म्हणाला, मायकेल, यू आर व्हेरी लकी, यू गॉट द 8 मेडल. मायकेलला राग आला आणि यावर तो म्हणाला, जेंटलमॅन, कम हिअर, आय विल टेल यू हाऊ आय एम लकी. आणि पत्रकार त्यावेळेस लगेच तिथेच गेला आणि म्हणाला की मायकेल, आय एम व्हेरी इगर टू लिसन, यू प्लीज टेल मी. यावर मायकेल म्हणाला, जेंटलमॅन, मी रोज एका दिवसामध्ये 8 तास प्रॅक्टिस करतो, तर तू काउंट कर की एका महिन्यामध्ये किती तास होतात. तर त्यावर पत्रकार म्हणाला की 280 तास होतात. तर मायकेल म्हणाला, याचप्रमाणे तू एका वर्षामध्ये किती तास होतात याचं कॅल्क्युलेशन कर. त्यावरती पत्रकार म्हणाला 2880 होतात. तर मायकेल म्हणाला, हे ऑलिम्पिक 4 वर्षामध्ये फक्त एकदाच येतं, तर यासाठी मी किती तास प्रॅक्टिस केली असेल याचं सांग मला. त्यावर तो पत्रकार म्हणाला, 11,520 तास होतात. इतकी मी मेहनत केली आहे आणि तुला जर हे 1 गोल्ड मिळवायचे असतील तर तुला ही त्याच पद्धतीने मेहनत करावी लागेल. तर मित्रांनो, तुम्ही यावरून काय शिकलात? आपल्याला जर काही जिंकायचं असेल, काही मिळवायचं असेल तर तितकीच मेहनत करावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. कर्नल सँडर्स हा 65 वर्षाचा होता आणि रिटायरमेंटच्या वेळेस त्याच्याकडे $100चा चेक होता आणि त्याच्या पुढचं आयुष्य होतं. काय करावं काय समजत नव्हतं कर्नलला की आपण याच्या पुढे जगायचं कसं. $100 तरी आपल्या आयुष्याला पुरणारही नव्हते. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या आईची एक चिकन फ्राईडची रेसिपी होती आणि ती चिकन फ्राईडची रेसिपी ट्राय करायचं ठरवलं आणि त्यांनी गावातील सर्व लोकांना ती चिकन रेसिपी दिली, पण त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. यानंतर तरीही त्यांनी हिंमत हारली नाही आणि 1001 दरवाजे ठोठावले, तरीही त्याला कोणी प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्यांनी ती आपली चिकन रेसिपी आपल्या मित्रांना दाखवली आणि मित्रांना ती रेसिपी आवडली आणि त्यानंतर त्याच्या मित्रांनी ती रेसिपी त्याच्या दुकानात ठेवली. आणि आज KFC, किती लोकांना माहिती KFC म्हणजे काय? KFCचा लॉंग फॉर्म काय आहे? केंटुकी फ्राईड चिकन. आज KFCचे जगभरात 20,000पेक्षा जास्त स्टोर आहेत आणि 40,000 करोडपेक्षा जास्त त्यांचा टर्नओव्हर आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्या त्या कामामध्ये कन्सिस्टन्सी हवी, सातत्य हवं, धडसड वृत्ती नको. तर मित्रांनो, आज ह्या भाषणातून आपण 3 गोष्टी शिकलेलो आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही मिळवण्यासाठी आपल्याला बर्निंग डिझायर हवी. बर्निंग डिझायर म्हणजे इच्छाशक्ती. मनोबलाच्या जोरात फक्त आपण जिंकू शकतो आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या इतिहासातील बाजीप्रभू देशपांडे. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हार्डवर्क.
हार्डवर्कला दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. त्यासाठी आपल्याला मेहनती करावीच लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य. प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हवे, धडसड वृत्ती नको. मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते, प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अटल बिहारी वाजपेयींची मी तुम्हाला एक कविता सांगते. क्या हार में क्या जीत में, सॉरी, क्या हार में क्या जीत में, बिल्कुल नहीं मैं भयभीत में, कर्तव्य के सफर में जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा पर हार नहीं मानूंगा, कर्तव्य के पथ पे जो भी मिला ये भी सही वो भी सही. जय हिंद, जय महाराष्ट्र.